शोकाकुल साबळे परिवार, शोकाकुल समाज बांधव आणि शोकाकुल अनुयायी वर्ग, आपण सर्वच आज दुःखद अंतकरणाने कोढाळकर बाबा यांना अंतिम निरोप या ठिकाणी देत आहोत. मला आठवतं की 1992 ला मी शेवळला गेलो असताना पहिलं कीर्तन मला बाबाचं ऐकायला भेटलं आणि पहिल्याच कीर्तनामध्ये मी बाबाचा फॅन झालो. अत्यंत स्पष्ट विचार, प्रमाणाच्या बाहेर न जाणं आणि आपला धर्म हा लोकांपर्यंत नेणं, हे बाबाच्या शब्दातून या ठिकाणी जाणवायचं. आणि मग कालांतराने तर अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. कंडारीकर आमचे मामकोळ, त्यांचेही नातेसंबंध, आणि त्यातून मग अत्यंत घनिष्ठता या ठिकाणी वाढली. आणि मग कोणीही भेटले की बाबाशी संवाद निश्चितपणे व्हायचाच. मग ते कधी खोदकराशिवाय बोलले नाही. आणि एकेरी त्याचा अधिकार तेवढा होता. आणि काय जाणू मनामध्ये जी काही अस्मिता त्यांच्याही मनामध्ये मला पाहायला मिळायची आणि मलाही ती जाणवायची, ते निखळ प्रेम निश्चितपणे आज हरवलं या ठिकाणचं. आता हा दिंडीचा मोसम आहे. बाबा आपली दिंडी घेऊन आता पांडुरंगाच्या दिशेने, पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आयुष्यभर ज्यांनी समाजाला उपदेश, समाजाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. हजारो असे मस्तक असतील की निश्चितपणे त्या मस्तकामध्ये एक वेगळा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न बाबाने या ठिकाणी केला. बाबा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून हे पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतला, गंगाभारती महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि काल परवापर्यंत अत्यंत समाधानाचं जीवन ज्याला म्हणता येईल, चालतं फिरतं जीवन ज्याला म्हणता येईल. खरं तर 100च्या वयामध्ये सुद्धा आज चेहरा बघितल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता ज्यांच्या तपाने त्यांच्यामध्ये निर्माण झाली, ते निश्चितपणे या ठिकाणी पाहायला भेटली. आपल्या बरोबरच त्यांनी कुटुंबाला सुद्धा अत्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि ते साध्यही केलं. अशा या थोर पुरुषांना मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर बाबावर कितीही बोललं तर बोलणारे भरपूर आहेत महाराज मंडळी, त्यामुळे जास्त बोलत नाही, पण तो बाबाला विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो.